माझा जेन झीशी रोज संबंध येत असतो, ते मला रोज भेटतात, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलंय. मी दीपक यांना म्हणालो होतो, आरपीआय मध्ये ये, तो बाबासाहेबांना मानणारा आहे. दीपके सारखा एक तरुण माझ्यासोबत आला तर तरुण पिढी एकदम ऍक्टिव्ह होऊ शकेल, असं देखील आठवले म्हणाले. रोज आहे म्हणजे आमचा एक दिवस आहे, पण जैनजीशी माझे संबंध रोज आहे. रोज मला जैनजी लोक भेटतात. आणि आपला अभिजित दिपकेला मी बोललो होतो की तू आरपीआय मध्ये ये, कारण त्याचे वडील जे आहेत ते वडील इंजिनियर आहे. आमच्या पॅन्थरच्या मुवमेंटला त्यांचं फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे. आणि तो बाबासाहेबांना मानणार आहे, जय भीमचा नारा देणार आहे. तेव्हा त्याला म्हणालो होतो मी, रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा कसा ते देशभरामध्ये मी वाढवतच आहे. पण तुझ्यासारखा एक तरुण जर माझ्यासोबत आला तर एक तरुण पिढी जी आहे ही एकदम ऍक्टिव्ह होऊ शकेल. आणि तुला हवामानाचा चांगला अंदाज आहे, तुला हवामानाचाच अंदाज आहे, त्यामुळं तू आमच्यासोबत ये. त्याचं म्हणणं आहे मी माझी पार्टी चालवणार आहे. ठीक आहे. तर जैनजीशी माझाही संबंध, माझं डायलॉग नेहमी आहे. पण आपण सांगितलं की आपण बघूया, आपण एखादा असा जो आपल्या मुलांच्यासाठी संवाद जो आहे तो संवाद ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. आता राहुल गांधींचा झालेला आहे, देवेंद्र फडणवीस यांचाही झालेला आहे, आता माझा फक्त बाकी आहे. त्यामुळं मी प्रयत्न करेन असं अरेंज करून आपण मुलांशी बोलायला हरकत नाही. मुलं तरुण मुलांच्या मनामध्ये त्या भावना आहे, त्यांच्या मनामध्ये उद्योग आहे, तो जाणून घेऊन त्यांना कशा पद्धतीने मदत करता येऊ शकेल. आणि आमच्या सरकारची हीच भूमिका आहे की नरेंद्र मोदी यांनी जो अजेंडा बनवलेला आहे त्याच्यामध्ये युवा, किसान, महिला आणि गरीब या वर्गाला न्याय देणं, या वर्गांच्या भावना समजून देणं, हा आमचा मुख्य अजेंडा आहे.